हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे आपल्या शेडेडला डे 2. सो आम्ही आहे ना मस्तपैकी सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता चाललेलो मार्केटमध्ये फिरायला. मस्त नाश्त्याला आम्ही ना भेल बनवलेली. ते मी काय काढलाच नाही कारण की विशा मॅडम पडल्यात आजारी. विशाला ताप आला रात्रीपासूनच 3-3:30 महिन्यापासून खूप ताप आहे विशाला. औषध दिलं मी आता म्हणून ते आणि चुप आहे ते आणि तिशा रूमवरच थांबले आणि मग आम्ही सगळे आलो जरा मार्केटमध्ये असंच म्हणलं आम्ही आलो तर म्हणून मग थोडा मूड ऑफ झाला माझं. तर बघू काहीतरी घेऊया. तिला पण काहीतरी घेते म्हणजे खुश आहे. काल तर तिने घेतलेलंच केलं आज पण बघू. शॉपिंग झालेली आहे अर्धी. हॅलो. सो आम्ही आहे ना आता पुरी शॉपिंग करत करत रस्त्याच्या साईडला आलो पेरू बघायला. पेरू बघत म्हणजे तिकडे पेरूच नाही भेटले काही चांगले. सो पेरू बघत आणि आमचा बारका पोर आहे बघा. लक्ष नाही तो त्यांनी न्यूट्रिशनचे प्रमोशन करते. सो आता चला पिशाला मॅडम मी झोपून आलेला औषध देऊन आता उठली आणि कॉल करते आणि रडते आणि सांगते मला घ्यायला आहे. सो तिला आम्ही बसवलं की आम्ही हॉटेलच्या खालीच आहोत 2 मिनिटात म्हणून आम्ही आता निघतो. सो आम्ही आहे ना आता येऊन शॉपिंग करून तर आलेला होता आणि आमच्या मॅडमला पण फ्रेश वगैरे केलं. आता तिला थोडं बरं वाटतं की मी औषध दिलेलं म्हणून. आणि आहे ना आता आमची जायची पॅकिंग. सो हा असा काहीतरी होता आमचा रूम जो आम्ही आता खराब केलाय. सगळं बेड पिशव्या भरलेल्या जायला. हा घेतला बाबू. तापू आला ना बाबा तुला. नरम काय एवढी मस्त फ्रेश होती आणि हा लगेच नरम. आणि हा लगेच बाजूचा दुसरा रूम होता आमचा. आपण हा जरा क्लीन आहे म्हणजे इथल्या लागल्या बॅगा गेल्या तुम्ही. तो आम्ही आहे ना आता इथून चेकआउट करत आहोत आणि येऊ बघा माझं पिल्लू. सो बोल साई बाबा की बोल साईनाथ महाराज की गणपती बाप्पा. थोडं आम्ही आहे ना आता निघतो आणि आता वाजलेले आहेत कंप्लीट 11 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. सो चलो आपण आता निघूया. तो आम्ही आहे ना आता असं ठरवलंय की बर्गर किंग मध्ये गेलेलो पण बंद आहे. काहीतरी खाऊन निघावं. नाश्ता आम्ही भेल बनवली त्यातच केलेला आम्ही. सो आता चालत मॅगडी मध्ये बघू तिथं तरी आहे का बर्गर खायचे सगळ्यांना. चला म्हणजे पिल्लू बघा. पिल्लूला थोडंसं बर्विन काय का त्याने कायच नाही खाल्लं. आलेलं होतं मॅगडी मध्ये ऑर्डर केली. सो आमची ऑर्डर आलेली आहे बर्गर आणि कुठला पप्पा चिकन आणि मानसीचं. तो आम्ही आहे ना आता बर्गर वगैरे खाऊन चिकन खाऊन आता निघालेलो आहोत. कॉफी घेतलेली आहे मी कोल्ड कॉफी आणि आम्ही आता निघालेलो आहोत. आणि आता पिल्लू बघा मॅगीचे फोटो काढायला.
आपला जो शिर्डीवरून व्लॉग आलेला आहे ना त्याच्याबद्दलच बोलते. तो व्लॉग काय मी पुढे कंटिन्यू केला नाही, म्हणजे सेकंड डेचा होता तो. झालं असं की आहे ना, आम्ही फर्स्ट डे गेलो तेव्हा त्विषा एकदम मुकी होती आणि सेकंड डेच्या रात्री अचानकच 3-3:30ला त्विषाला एवढा ताप भरला, एवढा ना की म्हणजे काय बोलूच शकत नाही. म्हणजे पूर्ण अशा वाफा टाकत होते अंगातून, एवढा ताप भरलेला. आणि मग त्याच्यानंतर आहे ना हे तर रात्री 4 वाजता शिर्डीत मेडिकल शोधायला गेले, पण एक सुद्धा मेडिकल ओपन नव्हतं. एक मेडिकल ओपन होता तो तिथं पण त्विषावाला औषध नव्हता. आणि आता 1 दिवसाची ट्रिप आहे म्हणून मी काय औषध एवढा कॅरी केला नव्हता. बाकी मी दरवेळी नेहमी कॅरी करते, पण इस टाइम मी कॅरीच नव्हता केला आणि तिला बरोबर ताप आला. कसं काय अचानक गॉड नोज, म्हणजे न सांगता तिला ताप आला. म्हणजे ताप तर काही न सांगताच येतं, पण कधी नाही येत आणि अचानक आला. मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही 7 वाजेपर्यंत वाट बघितली. 7 वाजता राऊंड मारला तेव्हा पण नाही. परत 8 वाजता राऊंड मारला, मग तेव्हा एक मेडिकलमध्ये तो तिचं एक औषध भेटला, तो आणला, तो तिला दिला. तर औषध द्यायचं तेवढा अर्धा-1 तास तिला ठीक वाटायचं आणि परत ताप यायचा. म्हणून आम्ही शनी शिंगणापूर रेणुका माता जाणं पण कॅन्सल केला, का तर तिला ताप आहे. आणि आम्ही लगेच निघालो. निघताना ऑलमोस्ट 11:30-12 झालेले, म्हणून आम्ही मॅगडीमध्ये जाऊन बर्गर खाल्ला. आणि तशीच नॉन स्टॉप न थांबता मला वाटतंय 1 टाइम एकदा गाडीत डिझेल टाकण्यासाठी आणि एकदा त्विषाने वॉमिट केलेली, म्हणजे जे पण सकाळी काही खालेला थोडासा नाश्ता भरवलेला, थोडासा बर्गर पण नव्हता खाला तिने, चिकनचे फक्त 2 पीस खालेले छोटे छोटे एवढेशे, ते पण तिने काढला. पण त्याच्यासाठीच थांबलेलो बस. आणि नॉनस्टॉप घरी आलो, कारण का त्विषाला खूप वीक पडलेली. म्हणजे पहिल्यांदा असं झालं, कधी होल डे एक सुद्धा शब्द बोलली नव्हती. तिला काय विचारलं अशी एवढंच करत होती, म्हणजे शब्द पण नव्हती बोलत. सो आम्ही नाहीच थांबलो कुठे, तशीच आलो. म्हणून त्या दिवशीचं पण मी काय शोधणं, कारण का स्टील कंटिन्यू ती माझ्या मांडीवरती, कोणाजवळ पण नाही गेली. म्हणजे बसल्यापासून, शिर्डीला बसल्यापासून ती माझ्या मांडीवरती नाही गेली. फक्त पाठी थोडा उशीर गेलेली मम्मी पप्पा जवळ तेवढीच. मॉन्टी आणि मानसी जवळ बसली, त्यांच्या इथं पण नाही गेली, एवढी तिची तब्येत डाऊन होती. कारण का पुरी ट्रिप ती त्यांच्या दोघांच्या इथंच बसलेली होती. पण काल तर येण्याच्या दिवशी ती तिथं पण नाही बसली, एवढी तिची तब्येत ठीक नव्हती. सो आता तर तिला ठीक वाटतंय, कारण का आम्ही आल्या आलो, फ्रेश झालो. मी तिला फ्रेश केले, कारण का तिने वॉमिट केलेले, तेव्हाच मी तिचे सगळे कपडे वगैरे पूर्ण तिथंच चेंज केलेले, कारण का मी एक्स्ट्रा कपडे हमेशा तुझ्याचे कॅरी करतो. सो मी तिथंच तिचे कपडे वगैरे चेंज केले. आणि पण ते म्हणजे एकदम अशी नरमलेली. म्हणजे आलो, फ्रेश केली तिला, आम्ही फ्रेश झालो. येतानाच मी हॉस्पिटलचा नंबर काढलेला, मी ज्या डॉक्टरकडे तिला नेते तिथं. आणि मग आलो, फ्रेश झालो आणि तशीच तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आणि मग डॉक्टरने औषध वगैरे दिला. आलो तिथूनच मम्मीकडेच गेलो. मम्मी बोलली घरी जाऊन जेवण पण नको बनवू, बोलते इथंच ये जेवायला. मग आलो, कारण का आम्ही लवकर आलेलो ना, आम्ही कितीला आलो 5-5:30 पर्यंत आलो. आणि हिला 6:15 आम्ही लगेच डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर मम्मी बोलली जेवण पण नको बनवू, इथंच ये जेवायला. सो तुम्ही बघितलं आताच मम्मी यांच्या इथं मस्तपैकी मटण होता जेवायला, मटण, भाकरी आणि मॉन्टीने बिर्याणी पण आणलेली, हैदराबादी बिर्याणी होती. आणि तिच्यासाठी वेगळाच मम्मीने व्हाईट भात पण केलेला, कारण का तिला डॉक्टरने तिचा घसा पूर्ण सुजलेला, पुरा रेड झाला, त्याच्यामुळे तिला असं लाईट खाणं सांगितलं. म्हणून तिला थोडासा मटण आणि मग व्हाईट भातच, आपला नॉर्मल भात, त्याच्याशीच मी भरवली. डॉक्टरकडे डॉक्टर बोला काय नाही, तिला ताप आहे, ती वॉमिट करते, त्याच्यावर औषध दिलं, सर्दी खोकला दिला, कारण का नॉर्मल व्हायला आलेला, तर त्याच्यावर पण औषध घेऊन ताप. आता ती एकदम ओके आहे, पण काल खूपच बॅटर डाऊन झालेली, म्हणून माझा काय शूट करायचा मूडच नव्हता. कारण का हमेशा बडबड करणारी त्विषा नाही बडबडली बोलला म्हणजे मग ते पूर्णच डाऊन. मग ते पण नाही गेलो. आम्ही शिर्डीत म्युझियम बघायला जाणार होतो, ते पण नाही गेलो, का आता आमच्या मॅडमचीच हवा पंक्चर झाली. सो आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि गप घरी यायला निघालो, परतीचा प्रवास केला. मग त्याच्या मुलांना मी कायच शूट नाही केला. आणि आल्यावर पण नाही, बघता मी जेवताना ती थोडीशी क्लिप, बाकी त्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो ते पण कायच शूट नाही केलं मी. म्हणजे मग माझं हेच नव्हतं की मी काही शूट करावं, म्हणून त्विषाची तब्येत बरी नव्हती तर. सो अशी झाली आमची ट्रिप तर खूप मस्त झाली. फक्त सेकंड डे सकला त्विषाला ताप आला तर म्हणून. सो आम्ही रिटर्न वगैरे आलो, संध्याकाळी घरून पण आलो मम्मीच्या इथून. आता बघा दाखवते, त्विषू आला बघा चिमणा माझा.
तर घरून आलो आणि चेंज वगैरे केला आणि आम्ही लगेच झोपलो. त्या दिवशी आम्ही फर्स्ट टाइम 9:30लाच झोपलो तिघं पण. 10 वाजता तरी आम्हाला कोणी कॉल केला असं नाही तरी आम्ही फुल गाढ झोपत होतो. फर्स्ट टाइम आम्ही 9:30लाच झोपलो तिघं पण. म्हणून त्याच्यामुळे आपले काही शूट नाहीये. तुम्हाला आपला शिर्डीचा ब्लॉग कसा वाटला, दोन्ही ब्लॉग कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आहे ना काहीतरी न्यू स्टार्ट केलंय, आपली मिनी ब्लॉग्सची सिरीज स्टार्ट केली. त्याच्यात पण थोडी बाधा आलेली व्यक्त, कारण की काय झालं, मी कंटिन्यू प्रत्येक डेचं शूट आहे पण आमच्या इथे झालेला नेटवर्क इश्यू, त्याच्यामुळे ना आमच्या इथल्या वायफायला नेटवर्कच नव्हता. मी मोबाईलच्या ह्याच्यावर टाकते पण माझ्या मोबाईलचं पण एक असं नाटक आहे ना, आमच्या घरी वायफायला नेटवर्क नसला आणि फोन घरात असताना की मला कॉल येण्यासाठी पण नेटवर्क नसतं. माझ्या फोनला काय आहे ते काय इश्यू काय माहिती नाही, पण वायफायला नेटवर्क नसताना आपल्या रेग्युलर फोनला किंवा आपण रिचार्ज करतो त्या रिचार्ज पण नाही चालत, 4G दाखवल आणि मला जरी कॉल जरी केला ना कोणी तरी आवाज येणार नाही, पूर्ण खरखर असतं नाही तर आवाजच येणार असा इश्यू. 2 दिवस तोच प्रॉब्लेम चालू होता. त्याच्यामुळे मला ते मिनी ब्लॉग पण टाकता नाही आले. ते शिर्डीला जाण्या अगोदरचं नंतर शिर्डीचा पण येईलच. आणि ते माझे मिनी ब्लॉगचे सिरीज पण तुम्ही बघा आणि ते पण तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंट करून सांगा. आता आहे ना आपल्या ह्या ब्लॉगची एंड आपण इथेच करूया. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तर आपण भेटतच राहू. बाय बाय.